हॅलो. हॅलो निशा, कशी आहेस? कसं तरी जगतेय मी. तू बोल. सॉरी यार, तुझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला हे मला आत्ताच कळलं ग. लगेच तुझ्याकडे यायचं बघितलं मी, पण मला सुट्टीच मिळाली नाहीये ग. पुढच्या महिन्यात मी इंडियामध्ये येतेय. आल्यावर लगेच तुला येऊन भेटते. आपला फ्रेंड अरुण आहे ना, त्यानेच तुझा नवरा केल्याचं मला सांगितलं. आणि मला कळताच मी लगेच तुला कॉल केला. असं आहे. अच्छा जाऊ दे, पुढे बोल. काय म्हणतेस? अच्छा मला सांग, तुझ्यासोबत कोणी आहे का मदतीला? हे गेल्यानंतर मी एकटी पडली आहे. का? तुझे सासू सासरे तुझ्यासोबत नाही राहत? ते दोघं सध्या गावात राहतात. माझा नवरा वारल्यानंतर एकच आठवडा ते थांबले आणि मग गावी चालले गेले. काही दिवसानंतर वापस येतील असं म्हणून चालले गेले. अरे बापरे, म्हणजे तू आता एकटीच आहेस? हो नक्कीच. जेव्हा माझा नवरा जिवंत होता तो म्हणाला की तू नोकरी नको करू, आणि म्हणून मी नोकरी सोडली. पण मग परत आता ती नोकरी करायचा विचार करतेय. काय सांगू, ते नसताना हा एकटेपणा मला घर खायला निघतं. म्हणून मी हा विचार केला की परत मी नोकरी जॉईन करून घेईल. ठीक आहे यार, मी पण मध्ये मध्ये तुला कॉल करत राहील. तू कसलीही काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना. तुला जेव्हा पण बोलावंसं वाटेल तू मला लगेच कॉल कर. ठीक आहे, मी कॉल करेल. हं? कोण आहात आपण? काय हवंय तुम्हाला? मॅडम माझं नाव प्रसाद आहे मॅडम. मी तुमच्या शेजारीच राहतो मॅडम. सध्या एका खूप मोठ्या कंपनीत कामाला आहे मी, आणि मी ज्या कंपनीत आहे ती कंपनी सगळ्यांना मदत करते, त्याचबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. हो, काय बोलायचंय बोला मॅडम, ना. रिसेंटलीच तुमचा नवरा गेलाय असं मी ऐकलंय मॅडम. त्याचबद्दल बोलायला मी इकडे आलो आहे मॅडम. मी तुमच्या घरात येऊन याबद्दल बोलू शकतो? हो ठीक आहे, आतमध्ये या, बोलू आपण. ओके. तुमच्यासाठी मी कॉफी बनवून आणू की चहा? अरे काही हरकत नाही, कशाला उगाच त्रास. असं काही नाहीये, 1 मिनिट. हे घ्या, कॉफी पिया. थँक्स मॅडम. मॅडम तुम्ही बसा ना, बोलूयात जरा. हं. बोला, काही सांगायचं होतं तुम्हाला? मॅडम, तुमच्या पतीचा मृत्यू झाला हे मला आत्ताच कळलं. मी एका खूप मोठ्या कंपनीत काम करतो मॅडम, आणि आमची कंपनी एक ट्रस्टसुद्धा चालवते मॅडम. हं, हं. त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही बरीच चांगली कामं करतो मॅडम. आणि त्याच्यात मुख्यतः असं आहे की ज्या पण कोणी विधवा स्त्रिया आहेत त्यांची मदत करण्यासाठी प्रत्येक महिन्यात थोडी राशी आमची कंपनी देते मॅडम. म्हणजे हे सरकारी पेन्शन सारखं आहे का? नाही नाही मॅडम, ही गव्हर्नमेंट पेन्शन नाही आहे मॅम. हे आम्ही आमच्याकडनं मिडल क्लास फॅमिलीजला हे पैसे देत असतो मॅम. आणि हे आमची कंपनी ऑन इंटरेस्ट असे पैसे देत असते मॅम. त्याबद्दल एक्सप्लेन करायलाच मी तुमच्याकडे आलो आहे. असं आहे. ठीक आहे, पुढे सांगा. मॅडम, आम्ही जी पेन्शन देतो त्याच्यात तुमची खूप मदत होईल. प्रत्येक महिन्यात 5,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. म्हणजे की प्रतिवर्ष 60,000 रुपये. फक्त इतकंच नाही, जर तुम्हाला काही बिझनेस करायचा असेल तर विना व्याज पर्सनल लोनसुद्धा देतो मॅडम आम्ही. याबद्दल सगळं काही एक्सप्लेन करायलाच मी तुमच्या घरी इकडे आलो आहे. असं आहे. जर तुमच्या कंपनीमधनं मला पेन्शन मिळेल तर मला काही कागदपत्र द्यावे लागतील का? हो, द्यावे लागतील ना. तुमच्या नवऱ्याचा आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि तुमचा नवरा ज्या कंपनीत काम करत होता तिकडचं एक इन्कम सर्टिफिकेट पण लागेल. त्याला सबमिट केल्यानंतर आम्ही ते सगळं चेक करू, आणि त्यानंतरच आम्ही 5,000 रुपये प्रत्येक महिन्यात तुमच्या अकाउंटला जमा करत राहू मॅडम. ठीक आहे. तुम्ही सांगितलेले कागदपत्र तयार झाले की मी तुम्हाला कॉल करते. तेव्हा तुम्ही इथे येऊन माझ्याकडनं घेऊ शकता. ठीक आहे मॅडम, मी येतो. ठीक आहे ना? ओके मॅडम, डॉक्युमेंट लवकर कराल. हो हो नक्की. मॅडम, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज लागली तर निसंकोचपणे मला विचारा मॅम.
मी लगेच मदत करेल तुमची मॅम. काही हरकत नाही. तुम्ही बोललात तेच खूप झालं. खूप धन्यवाद. ओके मॅडम. मी येतो मॅडम. ठीक आहे ना. अरे तुम्ही? मॅडम, मी जे डॉक्युमेंट सांगितले होते ते तयार आहे ना? हो, सगळं काही तयार आहे. आत या ना. हं. बसा ना. मी जाऊन कागदपत्र घेऊन येते. ठीक आहे मॅम. हे घ्या साहेब. तुम्ही जे कागदपत्र सांगितले ते सगळे याच्यात आहे. मॅडम, या फाईल्स मी आपल्या ऑफिसमध्ये देईल मॅडम. अजून एक गोष्ट, जर पेन्शन हवी असेल तर प्रोसेसिंग फीस पण द्यायला लागते. काय म्हटलं? प्रोसेसिंग फीस द्यावी लागेल? हो हो मॅडम, प्रोसेसिंग फीस देताच लगेच तुमचं पेन्शन सुरू होईल मॅम. असं आहे? किती द्यावी लागेल? फक्त 10,000 रुपये मॅडम. 10,000 रुपये? हे काय? अचानक 10,000 रुपये जमा करायला सांगताय तुम्ही? जर पैशाबद्दल तुम्ही आधीच सांगितलं असतं तर मी काहीतरी बंदोबस्त केला असता. अचानक 10,000 रुपये मागाल तर मी कुठे जाऊ सांगा? त्यांच्या मरणातच खूप पैसे खर्च झाले. आता माझ्याजवळ एक फुटी कवडी पण नाहीये. इथे जेवायला नाहीये आणि मी पैसे कुठून देऊ? हे काय मॅडम, असं का बोलताय तुम्ही? जर प्रोसेसिंग फीस दिलीच नाही तर पेन्शन फाईल ऑफिसमध्ये हालणारच नाही ना. तुम्ही वाईट नका मानू, पण नवरा गेला त्या विधवांना मदत करणं एका चांगल्या ट्रस्टचं काम आहे. असं प्रोसेसिंग फी देऊनच पेन्शन मिळेल असं कोणी नाही बोलत. बघा, खरं सांगू तर माझा तुमच्या बोलण्यावर आधीपासूनच विश्वास नव्हता, पण आता मला कळलं हे 100% खोटं आहे. दया करून माझे सगळे कागदपत्र मला वापस देऊन द्या नाही तुम्ही. नाही, काही हरकत नाही. मी माझ्या ऑफिसमध्ये बोलून तुमची पेन्शनची व्यवस्था करतो. नाही, सोडा. तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटतं हे सगळं काही खोटं आहे. मला सगळे कागदपत्र वापस करून द्या. हे काय मॅडम, लक्ष्मीला नाकारताय तुम्ही? अजून काय बोलू? तुमच्यावर भरोसा करूनच तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तुम्हाला दिले होते. पण तुम्ही पेन्शनसाठी जेव्हा प्रोसेसिंग फी मागितली तेव्हाच विश्वास उठला माझा. मला कुठलीही पेन्शन नको. तुम्ही इथून जा आता.